जय महाराष्ट्र, मी मराठी माणूस प्रदीप। सगळे आपण निकाल पाहिले, महाराष्ट्रातले खास करून पाहिले। महायुतीला मोठा धक्का बसताना आपण पाहतोय। शरद पवार इकडे सगळी महाविकास आघाडी चांगल्या ताकदीने महाराष्ट्रात उभे राहते। खास करून सगळ्या मुसलमानांची मतं, सगळ्या डाव्या विचारसरणीच्या लोकांची मोठ्या, मला असं वाटतं फरकानं मताधिक्य त्यांना मिळाले आणि त्याची ताकद दिसते। त्याचा इकडे देखील रोष लोकांनी असा दाखवला की मराठा समाजाचा संपूर्ण रोष, जे फोडाफोडीचं घाणेरडं राजकारण फडणवीसांनी केलं, त्या सगळ्या गोष्टीचा रोष आपल्याला इकडे पाहायला मिळतोय। पण या सगळ्या गोष्टींमध्ये जो माणूस, अनेक जण म्हणत होते की राजकीय महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून संपेल, तो माणूस त्याच ताकदीनं पुन्हा उभा राहतो। या सगळ्या गोष्टी फार अचंबित करणार आहेत। म्हणजे मी तुम्हाला कॅप्शनमध्येच सांगितलं की नाव लक्षात ठेवा, एकनाथ संभाजी शिंदे। त्या शिंदेंनी महाराष्ट्रातल्या सत्तेला पुन्हा एकदा उभारी दिली स्वतःच्या वैयक्तिक कर्तृत्वाला, आणि जेवढं ही आनंद दिघेंसोबत, जेवढ्या ही सच्चा शिवसैनिकाचा जो एक त्यांनी ताकद निर्माण केली, त्या ताकदीचा मला असं वाटतं ही सगळी फळं मिळताना दिसतात। एकनाथ शिंदेंना मला असं वाटतं ठाण्यातल्या जागेवरती राजन विचारांच्या समोर देखील ते लाख लाख मतांना पुढे येतात किंवा त्यांचा उमेदवार निवडून येतो, ही बाब काही साधी झाली नाही। म्हणजे ज्या ठिकाणी शिवसेनेची पाळंमुळं आहेत त्या ठिकाणीच एकनाथ शिंदेंनी सुरुंग लावून दाखवून दिलंय की मी गद्दार नाही, मीच खरा शिवसैनिक आहे। या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदेंना येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारासाठी फार महत्त्वाच्या आहेत। कारण राज्यामध्ये सध्या देवेंद्र फडणवीसांनी स्वतःचं नाव स्वतःच्या हाताने खराब करून घेतलं। अजित पवारांचं तर विशेष नाही, ते तर बाजूलाच सोडा। राहिली महाविकास आघाडी आणि या बाजूला राहिले ते स्वतः एकनाथ शिंदे। ते एकनाथ शिंदे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आपला हात आजमावत आहेत का, या येणाऱ्या विधानसभेत कळेल। कारण एकनाथ शिंदेची ताकद आपल्याला दिसली त्या 5-6 सीटा, म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली। जी लोक किंवा ज्या लोकांनी एकनाथ शिंदेंना लाथडलं होतं गद्दार गद्दार म्हणून, किंवा बाळासाहेबांची शिवसेना फोडली, बाळासाहेबांचं नाव त्यांच्या शिवसेनेला दिलं, या सगळ्या गोष्टींचा रोष एकंदरीत समाजामध्ये आपल्याला ती खदखद दिसत होती। तरीही लोकांनी, कट्टर शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंच्या पाठीमागं उभं राहण्याचं जे धाडस दाखवलं, ते धाडस सरळ सरळ दाखवून देत आहे की येणाऱ्या विधानसभामध्ये देवेंद्र नाही, आम्हाला एकनाथ शिंदेच हवेत। अशा या सगळा माहोल या सगळ्या आपण रिझल्टमधून पाहिला। आणि नरेंद्र मोदींनी भाषणांमधून ज्या ज्या वेळेला एकनाथ शिंदे मंचावर असताना सांगितलं की एकनाथ शिंदेमध्ये मला एक ताकद दिसते महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करण्याची, मला असं वाटतं मी एक मोठं विधान करतोय, येणाऱ्या काळामध्ये पुढच्या विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता आहे। दाट म्हणजे दाट शक्यता आहे। आणि जर हे झालं तर मग मात्र देवेंद्र फडणवीसांचं महाराष्ट्रातलं जे काही ओलं आहे ते फार कमी होईल असं आपल्याला दिसतंय। जरी समोरच्या बाजूला शरद पवार असले किंवा उद्धव ठाकरे किंवा ही सगळी महाविकास आघाडीची लोक असली, तरीही यांच्या समोर, महायुतीतल्या सगळ्या रोषासमोर, शिवसेनेच्या सगळ्या त्या फुटाफुटीच्या राजकारणामध्ये देखील एकनाथ शिंदे ज्या प्रकारे पाय रोवून उभे राहिले आणि लोकांनी त्यांच्यावरती जो विश्वास दाखवला तो फार महत्त्वाचा आहे। आणि खरोखरच एकनाथ शिंदे साहेबांनी जे करून दाखवलंय त्यांना माझा खरोखर सॅल्यूट आहे। कारण या सगळ्या पडापडीच्या राजकारणामध्ये मला असं वैयक्तिक किंवा अनेक दिग्गज लोक सांगत होते की एकनाथ शिंदेंचं राजकीय करिअर संपेल, पण त्याच सर्वांना चांगली चपराक बसवून शिंदे साहेबांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की हे नाव लक्षात ठेवा, एकनाथ संभाजी शिंदे। तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टीबद्दल मला आवर्जून कळवा। भेटू पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओसोबत। तुर्तास धन्यवाद।